सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण मूल्यमापनाचा आराखडा पाहणार आहोत आणि विषय आहे मानसशास्त्र इयत्ता 11वी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी हा आराखडा प्रकाशित केलेला आहे। मूल्यमापनाचा आराखडा पाहणार आहोत। त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, कोणत्या प्रश्नाला किती गुण, म्हणजे गुण विभागणी कशी असेल, नंतर प्रश्नांचे स्वरूप कसं असेल, प्रथम सत्र द्वितीय सत्र, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हे मानसशास्त्र इयत्ता 11वी या विषयाचा सगळा मूल्यमापनाचा आराखडा समजेल, कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत हे देखील समजेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा। चला तर पाहूया आपण काय सांगितलेलं आहे। शिक्षण विभागाने विषय मानसशास्त्र इयत्ता 11वी, शिक्षण विभागाने इथे मार्गदर्शन केलेलं आहे ते पाहूया आपण। ज्ञानरचनावाद हा शैक्षणिक क्षेत्रातला नवीन दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे दर 5 वर्षांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली जाते, म्हणजे दर 5 वर्षांनी अभ्यासक्रम बदलतो। त्यानुसार मानसशास्त्राचे उपयोजन करता यावे म्हणून या दृष्टीने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम रचना यावेळी करण्यात आलेली आहे आणि मानसशास्त्राचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे म्हणून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केलेला आहे। नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयाची पूर्ण ओळख होण्यास मदत होते। मानवी मन, मानवी वर्तन या गोष्टी लक्षात येण्यासाठी वेगळा दृष्टिकोन मिळतो। स्वतःकडे पाहण्यासाठी एक निराळी दृष्टी मिळते। मानसशास्त्र विषयात भविष्यकाळात अधिक ज्ञान घेण्याची व व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळते। 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये नसल्यामुळे नवीन विषय असूनसुद्धा मानसशास्त्र विषयाबाबत उत्सुकता व अधिक गुण मिळवण्याचा विश्वास निर्माण होतो। म्हणजे 10वी पर्यंत मानसशास्त्र तुम्ही अभ्यासलेलं नाही आहे, पण 11वीमध्ये या विषयात तुम्हाला छान गुण मिळू शकतात। नवीन विषय आहे पण अतिशय मनोरंजक आहे। इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या सत्रात प्रत्येकी 25 गुणांची घटक चाचणी परीक्षा, म्हणजे 2 घटक चाचण्या होणार, एक पहिल्या सत्रात आणि एक दुसऱ्या सत्रात। तसेच 50 गुणांची सहामाही परीक्षा आहे। तसेच वार्षिक परीक्षा 80 गुण व प्रात्यक्षिक उपयोजनावर आधारित लेखी परीक्षेकरता 20 गुण निर्धारित केले आहेत। सदरचे मूल्यमापन परीक्षा वातावरणात शैक्षणिक वर्षाच्या शेवटी घ्यावे। आता हे पहा, या परिच्छेदामध्ये वर्षभराचं गुणदान कसं असणार आहे ते दिलेलं आहे। 2 चाचण्या होतील 25-25 मार्कांच्या, 50 गुणांची प्रथम सत्र, 80 गुणांची द्वितीय सत्र आणि 20 गुण कॉलेजच्या अंतर्गत असतील। लेखी परीक्षा असेल उपयोजनावर आधारित, कोणती काय असेल ते तुम्हाला आपापल्या कॉलेजमध्ये नक्कीच माहिती मिळेल, तुमचे टीचर तुम्हाला ते सांगतील। आता पाहूया आपण कोणकोणते पाठ आहेत, त्याला गुण किती आहेत। पाठानुसार गुण विभागणी इथे दिलेलं आहे। प्रकरण क्रमांक आणि प्रकरणाची नावं दिलेली आहेत। इथे प्रिंटिंग दोष झाला आहे, प्रश्न प्रकार म्हटलं आहे, पण इथे प्रकरणाचं नाव आहे। आणि प्रत्यक्ष गुण आहेत आणि विकल्पासह गुण आहेत। विकल्प म्हणजे किंवा प्रश्न असतात की नाही, 2 पैकी 1 सोडवा, 5 पैकी 3 सोडवा, असं किंवा प्रश्न, त्याला विकल्प असं म्हणतात। पहिलं प्रकरण आहे मानसशास्त्राची कथा, त्याला प्रत्यक्ष 7 गुण आहेत आणि विकल्पासह 9 गुण आहेत। दुसरं प्रकरण आहे मानसशास्त्राची शाखा, प्रत्यक्ष 5 गुण आहेत, विकल्पासह 7 गुण। तिसरं प्रकरण आहे स्व, प्रत्यक्ष गुण 7, विकल्पासह 9 गुण। प्रकरण 4 मानवी विकास, प्रत्यक्ष 5 गुण, विकल्पासह 7 गुण। 5वं प्रकरण स्वस्थ मी सामान्य मी, 13 प्रत्यक्ष गुण आहेत आणि विकल्पासह 19 गुण। मोठं प्रकरण आहे हे, जास्त गुणांचं। 6वं प्रकरण मानसिक ताण, प्रत्यक्ष 17 गुण आहेत आणि विकल्पासह 23 गुण आहेत, हे सुद्धा जास्त गुणांचं प्रकरण। 7वं प्रकरण आपली चेतासंस्था, 13 गुण प्रत्यक्ष आहेत आणि 19 विकल्पासह गुण आहेत। आणि 8वं शेवटचं प्रकरण आहे स्मृती, त्याला 13 गुण आहेत आणि विकल्पासह 19 गुण। अशा प्रकारे प्रत्यक्ष 80 गुणांची प्रश्नपत्रिका, पण विकल्पाचे पण
प्रश्नांचे गुण धरले सगळे तर 112 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणजे विकल्पाचे बरेच प्रश्न आहेत इथे तुम्हाला किंवा सोडवायला. एक आला नाही तर दुसरा तुम्हाला सोडवता येईल अशा पद्धतीने. आता पाहूया आपण उद्दिष्टानुसार गुण विभागणी, की प्रश्नाचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याला गुण किती आहेत. इथे रकाने दिलेले आहेत. अनुक्रम नंबर, उद्दिष्टे, गुण, विकल्पासह गुण आणि त्या गुणांची टक्केवारी दिली आहे. आता ज्ञानावर आधारित 20 गुणांचे प्रश्न असतील आणि विकल्पासह 20च गुण. याला विकल्प नाही म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत हे. म्हणजे टक्केवारी एकूण येते 25. आकलनावर आधारित 40 गुणांचे प्रश्न असतील. विकल्पासह विचार केला तर 72 गुणांचे. टक्केवारीचा विचार केला तर 50% प्रश्न आकलनावर आहेत. उपयोजनावर आधारित 12 गुणांचे प्रश्न आहेत. विकल्पासह 10 गुण आणि टक्केवारी म्हटलं तर 15%. कौशल्यावर आधारित 8 गुण आहेत आणि विकल्पासह विचार केला तर 10 गुण आहेत आणि टक्केवारी 10 गुण. मला असं वाटते उपयोजनावर इथे उलटं झालं आहे. इथे विकल्प इकडे गेला. हे गुण जे आहेत 10 गुण ते प्रत्यक्ष आहेत आणि 12 गुण विकल्पासह आहेत असं समजून घ्या. मग जर विचार केला 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. विकल्पासह 112 गुण होतात. म्हणजे अशा प्रकारे उद्दिष्टानुसार गुणांची विभागणी केलेली आहे. आता विभागणी पाहूया प्रश्नांच्या प्रकारानुसार गुण विभागणी, की कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारचे गुण असतील. उद्दिष्ट, गुण, विकल्पासह गुण आणि टक्केवारी. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 20 गुणांचे आणि त्याला विकल्प नाही आहे त्यामुळे 20च गुण असतील. 25% आहेत ते प्रश्न टक्केवारीचा विचार केला. लघुत्तरी म्हणजे लहान लहान प्रश्न आहेत 40 गुणांचे आणि विकल्पासह विचार केला तर 57 गुण आहेत त्याला आणि टक्केवारी एकूण 50 गुणांची येते. दीर्घोत्तरी म्हणजे मोठे मोठे प्रश्न ते आहेत 20 गुणांचे. विकल्पासह 35 गुणांचे. टक्केवारी विचार केला तर 25%. अशा प्रकारे 80 गुणांची प्रश्नपत्रिका, विकल्पासह 112 गुणांची प्रश्नपत्रिका ही आहे. आता पाहूया आपण प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 11वी मानसशास्त्राचा आराखडा. म्हणजे ही 50 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे आणि त्याला वेळ असेल 2 तास 30 मिनिट म्हणजे 2.5 तासांचा वेळ आहे. प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांची होईल. मग प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ते आता आपण पाहूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला त्यामध्ये अ दिलेला आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. पर्याय दिलेला असेल तो अचूक निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं. त्याला 4 गुण आहेत आणि इथे 1, 2, 3, 4 विधानं दिलेली असतील. ब प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 1, 2, 3, 4 दिलेले असतील आणि याच्या ब गटामध्ये 5 दिलेले असतील. त्यापैकी 4 जोड्या बरोबर बसतात. त्याला 4 गुण आहेत. 8 आणि 8 झाले, 4 आणि 4 झाले 8. आता प्रश्न पहिल्यातलाच आहे क. विधाने चूक की बरोबर ते लिहा 3 गुणांच्यासाठी आणि इथे 3च विधानं दिलेली असतील. चूक आहे की बरोबर आहे ते ओळखून लिहायचं. ड. खालील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. 3 प्रश्न विचारले जातील 3 गुणांचे. हे पहा 1, 2, 3 प्रश्न 3 गुणांना विचारले जातील. हे 20 झाले वस्तुनिष्ठ प्रश्नांचे गुण. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 2च लिहायचे. म्हणजे 1, 2, 3 प्रश्न दिलेले असतील पण फक्त 2 सोडवायचे आणि 4 गुण आहेत म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 प्रश्न असणार आहे. लघुत्तरी प्रश्न आहे हा प्रश्न दुसरा. आता पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा आहे. खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. टिपा लिहायच्या आहे कोणत्याही 3च लिहायच्या आणि 4 दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 दिल्या 3 लिहायच्या आणि 6 गुण आहेत म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 टिपा लिहा. लघुत्तरी प्रश्न आहे हा. प्रश्न चौथा. खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करायची कोणत्याही 3च सोडवायच्या. 4 दिले आहेत. 1, 2, 3, 4 दिलेले आहेत आणि 6 गुण आहेत म्हणजे 2-2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना आहे. हा झाला प्रश्न चौथा. आता पाहूया प्रश्न क्रमांक 5वा. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. म्हणजे 3 प्रश्न दिलेले आहेत. 1, 2, 3 त्याच्यापैकी 2च सोडवायचे आणि त्याला गुण आहेत 10 म्हणजे 5 गुणांच्यासाठी 1 प्रश्न
आणि इथे विशेष अशी गोष्ट आहे की तर मुद्दे दिलेले असतील, 1 2 3 4 4 मुद्दे सगळीकडे दिलेले असतील, त्याचं विश्लेषण करायचं आहे. 80 ते 100 शब्दात मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं. 5 गुण. प्रश्न 6 व शेवटचा, खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. एकच प्रश्न सोडवायचा आहे 10 गुणांचा, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रश्न क्रमांक 2 दोन्हीपैकी एकच सोडवायचा 10 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न. अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिका असणार आहे 50 गुणांची. यानंतर पाहूया वार्षिक परीक्षा. आता ती 80 गुणांची असणार आहे आणि याला वर्षभराचा सगळा अभ्यासक्रम, सगळी प्रकरणं असणार आहेत. इयत्ता 11वी विषय मानसशास्त्र आराखडा आणि 80 गुण, एकूण 80 गुण आहेत आणि याला वेळ 3 तास असणार आहे. 80 गुणांची प्रश्नपत्रिका. त्यासाठी काय सूचना आहेत पाहूया. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य. अनिवार्य म्हणजे आवश्यक, सक्तीचं. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे या बाजूला असे गुण दिलेले असतील कोणत्या प्रश्नाला किती. 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. आता ही सूचना सर्वच विषयाला वापरायची की नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पानावर लिहायचं आहे. पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 1 कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. आणि अशा प्रकारे 5 विधानं दिलेली असतील, त्याला 5 गुण आहेत. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट 5 गुण आहेत. इथे 1 2 3 4 5 जोड्या दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये मात्र 6 दिलेल्या असतील. कुठल्याही 5 जोड्या एक लागतात, एक मात्र रिकामी राहते. हा झाला ब आकडा. यानंतर पाहूया प्रश्न पहिल्यातलाच आहे क. विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण आहेत त्याला आणि 5च विधानं दिलेली आहेत. ड प्रश्न आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहायचे. 5 गुण आहेत आणि 5च प्रश्न दिलेले आहेत. अशा प्रकारे हे 20 गुण झाले वस्तुनिष्ठ प्रश्नांचे. यानंतर प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहायची. कोणतेही 5 आणि इथे 7 दिलेले आहेत. 7 पैकी फक्त 5 सोडवायचे. 10 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. शॉर्ट नोट लिहायची. टिपा कोणतेही 4च सोडवायची. इथे पण 7 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे 3 गुणांच्यासाठी 1 3 चौक 12. कोणतेही 4च सोडवायचे. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4. खालील उदाहरणात वापरलेल्या संरक्षण यंत्रणांची नावे लिहा आणि कोणतेही 4च सोडवायचे. इथे 5 दिलेले आहेत, 4 सोडवायचे. 8 गुण आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 गुण. प्रश्न 5. खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणत्याही 5. 6 संकल्पना दिल्या आहेत पण फक्त 5च सोडवायच्या. 10 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक संकल्पना. प्रश्न क्रमांक 6 आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. 2च प्रश्न सोडवायचे. 3 दिलेले आहेत, 1 2 3 आणि मुद्दे दिलेले आहेत. मुद्द्यांचा आधार घेऊन इथे मुद्दे दिलेले आहेत 4 4. त्या मुद्द्यांचा आधार घेऊन प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. आणि शेवटचा 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 10 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 1 किंवा 2 दोन्हीपैकी एकच लिहायचा आणि त्याला 10 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न हा 10 गुणांचा असेल, केवळ एकच सोडवायचा. अशा प्रकारे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका झालेली आहे. आता पाहूया आपण गुणदान पद्धती. 11वी इयत्ता 11वी विषय मानसशास्त्र गुणदान कसं केलं जाईल. प्रश्न क्रमांक 1 की आणि ब क ड सारखंच आहे की एकूण गुण 5 आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण आहे. हे सगळ्यांचं सारखंच आहे. पहिला प्रश्न 5 चौक 20 गुण होतात हे वस्तुनिष्ठ प्रश्नांचे. प्रश्न पहिला. दुसरा जो आहे एकूण गुण आहेत 10, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. प्रश्न तिसरा एकूण गुण 12, प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण. प्रश्न चौथा एकूण 8 गुण आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. प्रश्न 5वा एकूण गुण 10, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण आहेत. प्रश्न 6वा एकूण 10 गुण आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण. प्रश्न 7वा एकूण गुण 10 आहेत आणि ते एकच सोडवायचा होता. अशा प्रकारे गुणदान केलं जाणार आहे. आता तुम्हाला इथे आज इयत्ता 11वी मानसशास्त्र प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, मूल्यमापनाचा आराखडा समजलेला आहे.
व्हिडिओ लेक्चर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.